रस्त्यावर येता कामा नयेत अशा पद्धतीच्या ज्या काही मार्गदर्शक सूचना न्यायालयानं दिल्या होत्या त्या अनुषंगानं आज बऱ्या प्रमाणात अंमलबजावणी झालेली पाहायला मिळत आहे आणि याबाबतची माहिती आज कोर्टाला दिली जाऊ शकते। आणि या सर्व अनुषंगाने सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्य सरकारनं आणि मुंबई पोलिसांनी जी मनोज जरांगे पाटलांना जी नोटीस आज सकाळी जी इश्यू केलेली आहे त्या नोटीसीच्या अनुषंगानं न्यायालय काय भूमिका घेते हे पाहावं लागेल। आणि आता या ठिकाणी पुढची जी परवानगी आहे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला देण्यात आलेली नाहीये, त्यामुळे न्यायालय या सर्व बाबतीत कशा पद्धतीचा निर्णय घेतं हे पाहावं लागेल। मुख्य न्यायमूर्तीकडे ही सुनावणी सुरू असल्यामुळे याला विशेष महत्व आहे। गोविंद, खरं तर राज्य सरकारनं घातलेल्या अटी शर्तींचं जरांगे पाटलांनी उल्लंघन केल्याचं कोर्टाने आधी सुद्धा म्हटलं होतं, त्या सगळ्या संबंधी आज काही सुनावणी होऊ शकते का? काही निर्देश दिले जाऊ शकतात का? नक्कीच राज्य सरकारनं जे आहे ते या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांना आंदोलनापूर्वी परवानगी देत असताना काही अटी शर्ती घालून देण्यात आल्या होत्या। फक्त 5,000 आंदोलकांनाच परवानगी देण्यात आली होती, त्यापेक्षा जास्त आंदोलक मुंबईत दाखल झाले आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आणि त्या अटी शर्तींचाही भंग झाला। अशा पद्धतीची न्यायालयामध्ये काल बाजू जी आहेत ते गुणरत्न सदावर्ते आणि त्याचबरोबर राज्याचे महाधिवक्ता जे आहेत वीरेंद्र सराफ यांनी दिले होते। आणि एकूणच आताही न्यायालयाला जी माहिती दिली जाते आहे त्याच्यामध्ये असं माहिती कळते आहे की 5,000 आंदोलकांची परवानगी असताना मुंबईमध्ये 50,000 ते 1 लाखांपेक्षा जास्त मुंबईत दाखल झालेले आहेत, आंदोलक मुंबईत दाखल झाले असल्याची माहिती जी आहे ती न्यायालयाला दिली जात आहे। आणि कोर्टही याबाबत विचारत आहे की जवळपास 5,000 लोकांची परवानगी असताना 50,000 ते 1 लाखाच्या आसपास लोक आले कसे काय, हे नियमांचं उल्लंघन नाही का, अशाही पद्धतीची विचारणा जी आहे ते कोर्टाकडून सुरू आहे। न्यायालयामध्ये याबाबतची सुनावणी सुरू आहे। राज्याचे महाधिवक्ता जे आहेत ते आपली बाजू मांडताना पाहायला मिळत आहेत। नक्कीच गोविंद, परवानगीपेक्षा एकतर अधिक लोक मुंबईमध्ये आझाद मैदानात दाखल झालेत, अनेक ठिकाणी आंदोलकांकडून हुल्लडबाजी केली जाते असं सुद्धा म्हटलं जातं। या सगळ्या प्रकरणावर कशा पद्धतीने प्रकाश टाकला जाऊ शकतो हायकोर्टात? एकूण जर बघितलं तर काल ही न्यायालयानं खूप कडक शब्दात टिप्पणी करत या ठिकाणी आंदोलकांची जी हुल्लडबाजी आहे किंवा मुंबईचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणं असेल याच्यावर न्यायालयानं काल टिप्पणी केलेली होती आणि आजही त्याच अनुषंगानं ही सर्व सुनावणी सुरू आहे। सध्या यांचे जे मनोज जरांगे पाटला यांचे जे वकील आहेत त्यांनी या ठिकाणी न्यायालयात माफी मागितलेली आहे। सगळ्यात महत्वाची घडामोड, सगळ्यात महत्वाची माहिती आता मनोज जरांगे पाटील यांचे वकील जे आहेत त्यांनी या ठिकाणी न्यायालयात माफी मागितलेली आहे। सतीश मानशिंदे म्हणाले की काही लोक त्रस्त आहेत, आम्ही त्यांची माफी मागतो, परंतु आमचं आंदोलन जे आहे ते शांततेत सुरू आहे, अशा पद्धतीची माहिती जी आहे ती या ठिकाणी देण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी जरांगे पाटलांच्या वकिलांकडून होताना पाहायला मिळतो आहे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमची जी गरजवंतांचा जो लढा आहे, आमची जी मागणी आहे ते गोरगरीब मराठ्यांसाठी असल्याचं पटवून देताना सतीश मानशिंदे जे आहेत ते पाहायला मिळत आहेत। एकूणच जी सध्या सुनावणी जी आहे मुंबई उच्च न्यायालयात जी सुरू आहे त्या आंदोलकांनी तात्काळ जागा रिकामी करावी, अन्यथा आम्हाला कारवाई करावी लागेल, अशा पद्धतीची भूमिका सुद्धा न्यायालयानं घेतल्याचं पाहायला मिळते। आत्ताची सगळ्यात महत्वाची माहिती, आंदोलकांनी तात्काळ जागा रिकामी करावी, अन्यथा आम्हाला कारवाई करावी लागेल, तुम्ही अशा प्रकारे मुंबईतील जागा व्यापून घेऊ शकत नाही, तुम्हाला नियम पाळावे लागतील, अशा पद्धतीची सुद्धा न्यायालयानं सूचना दिल्याचं पाहायला मिळतंय। मुंबई उच्च न्यायालयात ही सुनावणी सुरू आहे। सध्या जे काही सुरू आहे ते अत्यंत बेकायदेशीर सुरू आहे, अशा पद्धतीचं निरीक्षण जे आहे ते न्यायालयानं नोंदवलं असल्याचं पाहायला मिळतंय। एकूणच काय तर न्यायालय ज्या पद्धतीचे प्रश्न उपस्थित करत आहे त्यामुळं मराठा आरक्षणाच्या बाजूने जे आंदोलकांचे जे वकील आहेत त्यांची कुठेतरी गोची झाल्याचं पाहायला मिळत आहे, परंतु न्यायालय जे आहे ते कठोर शब्दामध्ये या ठिकाणी टिप्पणी। नमस्कार, मी प्राची घाणेकर आणि तुम्ही पाहताय झी 24 तास। बुलेटिनच्या सुरुवातीला आजची सर्वात मोठी बातमी, मनोज जरांगे यांना आझाद मैदान हे सोडावं लागणार आहे। जरांगेंना आझाद मैदानात आंदोलनास परवानगी नाही आणि मनोज जरांगेंना आझाद मैदान सोडावं लागणार आहे। परवानगी नसेल तर आंदोलकांना बाजूला करा असे स्पष्ट निर्देश कोर्टाने सरकारला दिलेले आहेत आणि त्यावरूनच आता मनोज जरांगे पाटील यांना देखील आझाद मैदान सोडावं लागणार आहे। सोबतच जे मुंबईमध्ये इतर मराठा आंदोलक आहेत त्यांना देखील मुंबईतून लवकरात लवकर बाहेर जाण्याचा निर्देश देण्यात आलेले आहेत। 3 वाजेपर्यंत मुंबई खाली करा अशा सूचनाही कोर्टाकडून देण्यात आल्या आहेत। आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश,
कोर्टानं खूप महत्त्वपूर्ण निकाल दिलेला आहे। दुपारी 3 वाजेपर्यंत संपूर्ण मुंबई खाली करण्याच्या सूचना आहेत आणि महत्त्वाची सूचना, कदाचित जरांगेंना देखील आझाद मैदान सोडावं लागू शकणार आहे। तर मनोज जरांगे यांना आझाद मैदान सोडावं लागणार आहे। कोर्टानं महत्त्वाचे निर्देश दिलेले आहेत। कोर्टानं संपूर्ण मुंबई खाली करण्यासाठी 3 वाजेपर्यंतची मुदत दिलेली आहे आणि या संदर्भातील महत्त्वाचे आदेश कोर्टानं सरकारला दिलेत। त्यामुळे काय नेमक्या उपाययोजना केल्या जातात, कशा प्रकारे मराठा आंदोलकांना मुंबईमधून बाहेर काढले जाते, बाहेर जाण्याचं सांगितलं जातं, हे पाहावं लागणार आहे। तर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आजचा 5वा दिवस आहे। मोठ्या संख्येने मराठा आंदोलक जरांगेंच्या समर्थनार्थ मुंबईमध्ये आलेले आहेत आणि यावरून कोर्टानं काहीशी नाराजी देखील व्यक्त केलेली होती। मुंबईकरांना त्रास होतोय आणि हा त्रास होता कामा नये असं देखील कोर्टानं सांगितलेलं होतं। आज कोर्टानं आता आणखीन एक महत्त्वाची सूचना दिलेली आहे, आदेश दिलेले आहेत। दुपारी 3 पर्यंत मुंबई खाली करा असे आदेश कोर्टाकडून देण्यात आलेले आहेत। त्यामुळे जरांगेंना देखील आझाद मैदान सोडावं लागणार आहे। आपण पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी ज्ञानेश सावंत यांच्याकडे जाणार आहोत, आपल्यासोबत ते जोडले गेले आहेत। ज्ञानेश, दुपारी 3 पर्यंत संपूर्ण मुंबई खाली करण्याचे कोर्टाने आदेश दिलेत, जरांगेंना देखील आझाद मैदान सोडावं लागणार आहे। मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत मुंबई सोडणार नाही, आझाद मैदानातून माघार घेणार नाही अशी हाक देऊन आझाद मैदानामध्ये ठिय्या मांडलेले आंदोलनकर्ते आणि सरकारमध्ये जो काही संघर्ष सुरू आहे, या संघर्षामध्ये हायकोर्ट आता आक्रमक होण्याची चिन्हे आहेत आणि तशी पावलं आता हायकोर्टाने उचललेली आहेत। आज दुपारी 3 वाजेपर्यंत मुंबईतले ज्या ठिकाणी हे विखुरलेले समर्थक आहेत, आंदोलनकर्ते आहेत, त्यांना बाहेर काढा आणि मुंबई मोकळी करा असा स्पष्ट आदेश दिलेला आहे। त्यामुळे या प्रक्रियेमध्ये आता न्यायालयाचा हस्तक्षेप वाढलेला आहे। आज या ठिकाणी सुनावणी झाली, ती 3 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलेली आहे। मात्र त्या जेवढ्या वेळेत ही सुनावणी झाली, या संदर्भामध्ये नेमकं काय घडलं या संदर्भात माझी सहकारी आहे सीमा आडे, हिच्याशी मी चर्चा करणार आहे। सीमा, नेमकं काय घडलं याच्यामध्ये न्यायालयामध्ये आणि ती तहकूब का करण्यात आली? खरं तर ज्ञानेश, आपण बघतोय मागील 5 दिवसांपासून मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मोठ्या संख्येनं जे आंदोलक आहेत ते दाखल झालेत आणि मुंबईमध्ये ठिकठिकाणी मुंबईकरांची कोंडी झालेली आहे। यावरून काल जेव्हा पहिल्यांदा जनहित याचिकेवरती सुनावणी पार पडली, तेव्हाच न्यायालयाने खरं तर नाराजी व्यक्त केलेली होती। ज्या पद्धतीनं उच्च न्यायालयाला सुद्धा आंदोलकांनी घेरलेलं होतं, त्यावरती सुद्धा न्यायालयाने हस्तक्षेप केलेला होता, त्यांनी नाराजी व्यक्त केलेली होती। आणि त्यानंतर आज सुनावणी पार पडल्यानंतर थेट खरं तर न्यायालयाने आदेश दिलेले आहेत राज्य सरकारला की 3 वाजेपर्यंत, आज दुपारी 3 वाजेपर्यंत संपूर्ण मुंबई जी आहे ती रिकामी झाली पाहिजे। या संदर्भातले रिपोर्ट आम्हाला 3 वाजेपर्यंत तुम्ही सादर करा असे आदेश आज उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिलेले आहेत। आणि जर मुंबईची परिस्थिती पूर्वपदावर आली नसेल तर याची पाहणी करण्यासाठी तर आम्ही आमचे प्रतिनिधी आझाद मैदान आणि मुंबईतल्या इतर ठिकाणी पाठवू आणि जर गरज पडली तर आम्ही स्वतः ग्राउंडवरती येऊन या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेऊ असं आज न्यायालयाने म्हटलेलं आहे। खरं तर सुरुवातीला सर्वात आधी न्यायालयाने जो प्रश्न विचारला तो म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचे वकील माने यांना, त्यांना असं म्हटलं की फक्त 5,000 आंदोलकांसाठी खरं तर परवानगी दिलेली होती मुंबई पोलिसांनी, फक्त 5,000च लोक मुंबईत यावी यासाठी तुमच्याकडनं काय उपाययोजना केल्या गेल्या असं त्यांनी पहिला प्रश्न विचारला। त्यानंतर खरं तर राज्य सरकारला हा प्रश्न विचारला की एवढे लोक मुंबईत आल्यानंतर आणि बेकायदेशीररित्या खरं तर जे आंदोलन मागील 5 दिवसांपासून मुंबईमध्ये सुरू आहे, सगळं हे जे काही सुरू आहे ते बेकायदेशीर सुरू असल्याचं न्यायालयाने सांगितलं आणि परिस्थिती हाताळण्यासाठी राज्य सरकारने काय पावलं उचलली, ही परिस्थिती टॅकल करण्यासाठी आतापर्यंत राज्य सरकारने काय काय केलं असा सुद्धा सवाल आज बिरेंद्र सराफ यांना उच्च न्यायालयाने विचारलं। यावरती आता त्यामुळे लवकरात लवकर याच्यावरती तोडगा काढला पाहिजे आणि 3 वाजेपर्यंत आम्हाला संपूर्णपणे मुंबई जी आहे ती रिकामी झाल्याचं पाहिजे असं त्यांनी कडक शब्दामध्ये सांगितलेलं आहे उच्च न्यायालयाने। सोबतच जे मनोज जरांगे पाटील यांचे वकील आहे, जे त्यांच्या बाजूने खरं तर आज युक्तिवाद करत होते, त्यांना सुद्धा न्यायालयाने म्हटलं की तुम्ही सुद्धा न्यायालयाचे एक सन्माननीय सदस्य आहात, सर्वात आधी तुम्ही एक सदस्य आहात, एक जबाबदार नागरिक आहात, त्यामुळे राज्य सरकार ही कारवाई करत असताना तुमची देखील एक मोठी जबाबदारी आहे। तुम्ही सुद्धा मुंबई रिकामी झाली पाहिजे यासाठी तुमच्याकडनं सुद्धा प्रयत्न केले पाहिजेत असं मनोज जरांगे पाटील यांच्या वकिलांना न्यायालयाने म्हटलं। सोबतच मोठ्या संख्येनं
वाहनं मुंबईमध्ये दाखल झालेली आहेत. खरं तर 5 पेक्षा जास्त वाहनं मुंबईमध्ये येऊ नये असं अटी शर्तींमध्ये सांगण्यात आलेलं होतं. मात्र तरी सुद्धा मोठ्या संख्येनं मुंबईमध्ये वाहनं दाखल झाली आणि त्यानंतर ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली, नाहक त्रास मुंबईकरांना झाला. या संपूर्ण वाहनांची माहिती राज्य सरकारकडनं न्यायालयाने मागितलेली आहे. वाहनांची संपूर्ण माहिती राज्य सरकारने मागितलेली आहे. त्यामुळे आता याबाबतची कधीपर्यंत माहिती न्यायालयापर्यंत पोहोचणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र सध्याची जी परिस्थिती आहे, मनोज जरांगे पाटील यांची अशी भूमिका होती की जोपर्यंत GR काढला जाणार नाही, जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही, तोपर्यंत आम्ही काही मुंबई सोडणार नाही. मात्र असं असताना आता थेट उच्च न्यायालयाने या संपूर्ण परिस्थितीवरती आता हाताळण्यासाठी, मुंबई पूर्वपदावरती आणण्यासाठी